श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण श्री क्षेत्र औदुंबर याविषयी माहिती घेणार आहोत। हे स्थान भिलवडी स्टेशन पासून 6 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर आहे। या स्थानाचे महात्म्य म्हणजे श्री ब्रह्मानंद स्वामींनी येथे तप केला होता और मठ व समाधी त्यांची औदुंबर येथे आहे। या स्थानाचे विशेष महात्म्य म्हणजे येथे विमल पादुका आहेत। नरसिंह सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजे वराडातला, परंतु कृष्णा काठ ही त्यांची आपली कर्मभूमी बनवली होती। त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णा काठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी हे दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत। कृष्णा नदीच्या ऐल तीरावर भिलवडी आहे व पैल तीरावर औदुंबर एक क्षेत्र आहे। श्री नरसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे दुसरे अवतार समजले जातात। त्यांच्या तपाच्या तेजाने, आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्त संप्रदायात सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे। त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की लोक त्यांना दत्त संप्रदायाचे प्रवर्तक मानतात। त्यांनी सन 1441 मध्ये औदुंबर येथे चातुर्मास वास्तव्य केले होते। त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले। कृष्णेच्या पैल तीरावर अंकलकोप नावाचा एक गाव आहे आणि ऐल तीरावर भिलवडी जवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे। भुवनेश्वरी हे शक्तीपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असे। त्या ठिकाणी स्वतः नरसिंह सरस्वती 4 महिने एकांताचा आनंद लुटीत राहिले होते। त्या ठिकाणी त्यांच्या चरित्राचे आणि उपदेशाचे चिंतन करीत राहण्यात औचित्य आहे। त्यामुळे आपोआप तपाला अनुकूल मानसिक बैठक लाभते। मंदिराच्या परिसरात औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे। आकाशात सूर्य तळपत असताना जमिनीवर छाया प्रकाशाची जाळीदार रांगोळी तरळत राहते। या औदुंबराच्या छायेतून मंदिर प्रदक्षिणा करून वरच्या आजोबा वडाखाली वाटेने गेले की ब्रह्मानंद स्वामींचा मठ लागतो। हे सत्पुरुष 1826च्या सुमारास गिरनारहून औदुंबर क्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली। या शांत प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली। औदुंबर क्षेत्री चैत्रात कृष्णमाई उत्सव, श्री श्रीपाद वल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्त जयंती असे उत्सव साजरे केले जातात। ह्या अत्यंत रमणीय दत्त क्षेत्राला अवश्य भेट द्यावी। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।